नमस्कार. मी डॉक्टर महेश बावधनकर. विद्यार्थी मित्र, आज आपण पाहणार आहोत कादंबरीच्या स्वरूपाअंतर्गत कादंबरीचा घटक या घटकांच्या मध्ये आज या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. कादंबरीचा घटक वातावरण किंवा कालावकाश. यापूर्वी आपण कादंबरी घटकांच्या अंतर्गत कथानक, व्यक्तिरेखा किंवा स्वभावचित्रण किंवा पात्रचित्रण आणि मनोविश्लेषण या घटकांचा अभ्यास केला. या घटकांची सविस्तर माहिती घेतली. आज आपण पाहत आहोत वातावरण या घटकाचं कादंबरीतील महत्त्व किंवा कादंबरीतलं स्थान. मित्र, तुम्हाला माहिती आहे की कादंबरीची रचना करत असताना, कादंबरी लिहित असताना कादंबरीकाराला या सर्व घटकांना महत्त्वाचं स्थान द्यावं लागतं किंवा या सर्व घटकांना एकत्रित आणावं लागतं, एकत्रित मिलाफ करावा लागतो, गुंफण करावी लागते. एखादा गोफ जसा तयार होतो विविध रंगांचा, त्याच पद्धतीनं या घटकांचा कथानक, व्यक्तिरेखा, मनोविश्लेषण, वातावरण, निवेदन पद्धती किंवा भाषाशैली या सर्व घटकांचा एक गोफ तयार करावा लागतो. आणि हा रंगीत गोफ जेव्हा तयार होतो तेव्हा तो अतिशय सुंदर दिसतो. तेव्हा तो सुंदर दिसणारा गोफ जसा मनोवेधक असतो, तसंच या कादंबरीतल्या या घटकांच्या एकत्रित येण्याने, एकत्रित उत्तम मिश्रणाने कादंबरी वाचकाला आवडते. हे घटक रचनातंत्रामध्ये जसे महत्त्वाचे आहेत, तसे या घटकांच्या मांडणीचं कौशल्य लेखकाकडे असणं आवश्यक आहे. जो लेखक या घटकांना चांगल्या पद्धतीने मांडतो, चांगलं स्थान देतो कादंबरीमध्ये, तेव्हा ती कादंबरी लोकप्रिय होते, वाचनीय होते. आपल्याला माहिती आहे की कथानक किंवा स्वभावदर्शन, व्यक्तिरेखा हे महत्त्वाचे घटक आहेत. या घटकांना आपण वस्त्राची उपमा दिली. उभ्या आडव्या धाग्यांच्यामुळेच जसं वस्त्र तयार होतं, त्याचं पोत तयार होतो, टेक्स्चर तयार होतं, त्याच पद्धतीनं उभे आडवे धागे जे आहेत कथानक आणि व्यक्तिरेखा हे प्रमुख दोन घटक आहेत. आणि या घटकांनी तयार झालेला जो पोत आहे किंवा जे टेक्स्चर आहे, त्याच्यावरती वातावरण, मनोविश्लेषण, भाषाशैली, निवेदन या सर्वांनी एक सुंदर नक्षी तयार होते. नक्षी देण्याचं, त्याला सजविण्याचं काम हे घटक करतात, म्हणून या घटकांना सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. आज आपण पाहत आहोत की वातावरण हा घटक किंवा याला कालावकाश असंही म्हटलं जातं. जरी आपण म्हटले की कथानक व स्वभावदर्शन यापेक्षा याला दुय्यम स्थान आहे, म्हणजे उभे आडवे धागे म्हणून आपण कथानक आणि व्यक्तिरेखाला किंवा स्वभावदर्शनाला महत्त्व दिलं, तर सुद्धा कादंबरीतलं कथानक किंवा कादंबरीतलं व्यक्तिरेखा ज्या ठिकाणी घडतात, ज्या काळात घडतात, म्हणजे स्थळ आणि काळ जो आहे तो महत्त्वाचा आहे. घटना घडत असताना कोणत्या तरी ठिकाणी घडतात, कोणत्या तरी काळात घडतात, कोणत्या तरी वेळी घडतात. आणि व्यक्तिरेखा जगत असताना, आपलं कार्य करत असताना ती कोणत्या तरी एका विशिष्ट काळामध्ये कार्य करीत असते, एका विशिष्ट काळामध्ये तिचं व्यक्तिमत्व घडत असतं. त्यामुळे त्या व्यक्तिमत्वाला काळाचे काही कंगोरे असतात, काळाचे काही पैलू असतात, स्थळाचे काही पैलू असतात. जरी आपण म्हटलं की वातावरणासारखा घटक हा कादंबरीच्या रचनातंत्रामध्ये जरी दुय्यम असला, तरी तो तसा नसतो. कथानक आणि स्वभावदर्शन उठावदार होण्यासाठी वातावरण अत्यंत पूरक निर्माण करणं हे लेखकाचं कौशल्य, लेखकाला करावंच लागतं. घटना घडत असताना ती कुठेतरी घडली नाही, कुठे घडते आहे, कोणत्या काळात घडते आहे, हे जर दिसलं नाही, स्पष्ट झालं नाही, तर त्या घटनेलाही काही अर्थ उरत नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखादी कादंबरी ऐतिहासिक काळातली आहे, तर इतिहास हा 100 वर्षाचा असेल, 200 वर्षाचा असेल, 600 वर्षाचा असेल किंवा 1000 वर्षांचा असेल. मग कोणत्या काळात ती घडते घटना, कोणत्या स्थळी ती घटना घडते, याला खूप महत्त्व असतं. त्याच्यावरून आपल्याला त्या काळाचा अंदाज येतो, त्या व्यक्तिरेखांचा अंदाज येतो, त्या घटनांचा अंदाज येतो किंवा ते स्वरूप समजतं की 1000 वर्षापूर्वीच्या काळामध्ये, 1000 वर्षापूर्वी या ठिकाणी, या स्थळावरती ही घटना घडली होती. आणि म्हणून त्याचं महत्त्व, त्याचं मोल आपण त्या काळाच्या मोजपट्टीने मापत असतो किंवा त्या काळाच्या समोर ठेवूनच ती प्रतिकृती किंवा ती प्रतिमा आपल्याला अस्पष्ट होत असते. तसंच व्यक्तिरेखांचं सुद्धा आहे. त्यामुळे ती व्यक्तिरेखा घडली कधी, कोणत्या काळात घडली,
स्वातंत्र्यपूर्व काळातल्या व्यक्तिरेखा आणि स्वातंत्र्योत्तर काळातल्या व्यक्तिरेखा या जर कादंबरीमध्ये येणार असतील तर स्वातंत्र्योत्तर काळातील व्यक्तिरेखा येत असताना त्यांचा काळ वेगळा आहे, त्यांचा जो परिसर जो आहे, सभोवताल जो आहे तो वेगवेगळा आहे. त्यामुळे ते परिमाण जे आहे काळाचं आणि स्थळाचं ते परिमाण अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणूनच वातावरण म्हणजे एक काय तर वातावरण म्हणजे स्थळ आणि काळ यांचं दर्शन. हे परिमाण जेवढं सुबक, जेवढं जुळून येईल मूळ कथानकाला किंवा घटनाप्रसंगांना आणि व्यक्तिरेखांना, तर ती कादंबरी लोकप्रिय होते, वाचनीय होते. वातावरणाचा वापर आपण कशासाठी करतो? तर वातावरणाचा वापर आपण करत असताना कथानकाच्या पार्श्वभूमीसाठी त्याचा वापर होतो. ज्या घटना घडवत असतो आपण त्या घटना कोठे घडतात हे सांगण्यासाठी हे वातावरण येतं, म्हणजे स्थलकाल दर्शन. मित्र हो, आपल्याला माहिती आहे की तुम्हाला मला फोटो काढायला खूप आवडतात. असंख्य फोटो आपण काढून घेतले असतात. आपण फोटो स्टुडिओमध्ये गेलो असेल, आता आपण मोबाईलमधून स्वतःच काही फोटो काढतो, मित्रांना काढायला लावतो. पण स्टुडिओमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा विशिष्ट फोटो काढत असताना किंवा फोटो काढत असताना फोटोग्राफर पाठीमागे काही पडदे लावलेले असतात फोटोग्राफरने. त्यात काही निसर्गदृश्य असतील, काही सकाळचं दृश्य असेल किंवा एखाद्या झाडाचं चित्र असेल किंवा एखाद्या शहराचं चित्र असेल, मोटार कार वगैरे अशा प्रकारचे चित्र असेल. म्हणजे अनेक पडदे तो लावतो आणि त्या पडद्यापैकी कोणत्या तरी पडद्याच्या पुढे उभे राहून आपला तो फोटो काढतो. आपण कोणत्या पडद्याच्या समोर उभं राहिल्यानंतर आपण खूप सुंदर दिसू, ते आपण जुळून येऊ त्या वातावरणाला, हे तो पाहतो. आपण हे आपल्या आवडीप्रमाणे तो पार्श्व जो पडदा जो आहे मागचा पडदा निवडत असतो. आपल्याला प्रसन्न वाटतं, रम्य वाटायला लागतं, आपण बागेमध्ये आहोत असं जर दाखवायचं असेल तर तशा प्रकारचा पडदा आपण निवडतो. काळ्या पडद्याच्या पुढे उभे राहून जर आपण बाग आहे असं सांगितलं तर समजणार नाही, लक्षात येणार नाही, ते सुंदरही दिसणार नाही आहे. म्हणूनच मग आपली निवड असते ती आपली प्रतिमा अधिक उजळ ठरण्यासाठी, अधिक उठावदार ठरण्यासाठी पाठीमागच्या पडद्याची. तसंच कादंबरीमध्ये सुद्धा जी घटना घडते, ज्या घटना घडणार असतात की ज्या व्यक्तिरेखा घडणार असतात त्या कोठे घडतात ह्यासाठी वातावरणाची निर्मिती केली असते. तर वातावरणाचा कथानकाच्या पार्श्वभूमीसाठी, कथानकातल्या घटनाप्रसंग जे घडत असतात ते सांगण्यासाठी, ते उठून दिसण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यामुळे कथानक आणि व्यक्तिरेखा यांना उठाव देण्यासाठी वातावरणाची गरज असतेच. आपण काळा शर्ट घातला असेल, काळी पॅन्ट घातली असेल आणि आपण जर काळा पडदा पाठीमागे फोटोसाठी ठेवला असेल तर आपला फोटो किंवा आपली प्रतिमा उजळून दिसणार नाही, उठून दिसणार नाही. कारण पार्श्वभूमी आणि आपली वेशभूषा ही एक झालेली असेल. त्यामुळे नेमके आपण कुठे आहोत हेच कळणार नाही. म्हणून आपण मग जर पाठीमागची पार्श्वभूमी दाखल असणारा पडदा जर आपण काळा जर ठेवला असेल तर आपले कपडे, आपली वेशभूषा ही साधारणतः फिकट रंगाची असेल, पांढऱ्या रंगाची असेल किंवा पांढऱ्याला जवळ जाणारे अनेक जे रंग असतात त्याच प्रकारे, जसं की जेणेकरून आपली प्रतिमा उठून दिसेल. आणि म्हणूनच प्रतिमा उठून दिसण्यासाठी, उजळ दिसण्यासाठी या पार्श्वभूमीची गरज असते. हे पार्श्वभूमी कादंबरीमध्ये जेव्हा येतं तेव्हा त्याला आपण कथानक असं म्हणत असतो. त्यामुळे वातावरण हा घटक कथानकाशी संबंधित असल्यामुळे घटना आणि प्रसंग यांची निर्मिती सापेक्ष वातावरणात होणं आवश्यक असतं. सापेक्ष म्हणजे योग्य अशा, अपेक्षित म्हणजे एखादी नायिका, एखादा नायक कोठे आहे. समजा एखादा शेतकरी आहे तर शेतकऱ्याचं चित्र उभा करत असताना, त्याचं काम दाखवत असताना आपण शेती, ग्रामीण जीवन याचीच पार्श्वभूमी आपण दाखवायला पाहिजे. जर आपण मुंबईसारख्या महानगरासारख्या इमारती दाखवल्या आणि पुढे तो शेतीचं काम करतो असं दाखवलं तर ते विचित्र वाटायला लागेल, ते पटणार नाही, ते सुसंगत नाही. म्हणजे सापेक्ष नाही, अपेक्षित आहे. अपेक्षित वाटलं पाहिजे, हे योग्य आहे. एखादा नायक शहरामध्ये वावरणार आहे, शहराचं चित्रण करतो की शहरामध्येच आहे, तर त्याच्या पाठीमागे सुद्धा शहराचंच वर्ण आलं पाहिजे, शहरी वातावरण निर्माण झालं पाहिजे. ते जर वातावरण निर्माण झालं नसेल तर मग
आपल्याला असं दिसेल की आपल्याला ते विसंगत वाटायला लागेल की वातावरण वेगळं आहे आणि व्यक्तिरेखा वेगळ्या काळामधल्या म्हणजे काळामध्ये वावरत आहेत किंवा वेगळ्या काहीतरी घडत आहेत. त्यामुळे कथानक म्हणजेच घटनाप्रसंग यांच्याशी संबंधित अशाच प्रकारचं वातावरण होणं आवश्यक असतं. वातावरण जर उत्तम झालं नाही तर कथानक आणि व्यक्तिरेखा उठावदार होत नाहीत. हे आत्ता आपण पाहिलं. तुम्ही कोणती डिझाईन करायला गेला तर त्या पाठीमागे आपण जो रंग पाठीमागच्या बाजूला वापरतो तो आणि वरची प्रतिकृती किंवा आकृती हे सुद्धा आपण रंग ठरवतो. त्यामुळे उठून दिसण्यासाठी पाठीमागे वातावरण जे आहे किंवा पार्श्वभूमी दाखल वापरणारे जे आपण प्रतिमा असेल किंवा पडदा असेल तोही तितकाच महत्त्वाचा असतो. तर वातावरण उत्तम झालं नाही तर कादंबरी वाचनीय होणार नाही. तुम्हाला एक अनुभव म्हणून सांगतो, किंबहुना एक कथा तुम्ही अवश्य वाचा. शंकर पाटलांची वळीव कथा आहे. जरी आपण कादंबरीबद्दल बोलत असेल तरी कथेमध्ये सुद्धा कथानक असतं. कथेच्या रचनेमध्ये सुद्धा वातावरणाला महत्त्व असतं. शंकर पाटलांची वळीव कथा वाचा आणि वळीव ही कथा जेव्हा सुरू होते तेव्हा शंकर पाटलांनी अगदी भर उन्हाळ्याच्या काळामध्ये अचानक येणारा पाऊस आहे आणि त्यापूर्वी पाऊस येण्यापूर्वी वळवाचा पाऊस ज्याला म्हणतो आपण तो येण्यापूर्वी वातावरणात होणारा बदल जो आहे तो बदल टिपलेला आहे, ते वर्णन केलेलं आहे. धोधो म्हणजे अगदी सोसाट्याचा वारा सुटायला लागतो. पाऊस नंतर खूप येतो पण त्याच्या अगोदर आभाळ जे पहिले निरभ्र असतं त्यानंतर हळूहळू काळे ढग जमायला लागतात, ते खूप वाढतात, गर्दी व्हायला लागते, वारा सुटायला लागतो. त्यानंतर ते गवताच्या पेंड्या असलेल्या ज्या सगळे उडून जायला लागतात आणि मग पाऊस पडतो, विजा व्हायला लागतात. आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्या नायकाचं मनस्थिती शंकर पाटलांनी चित्रित केलेली आहे. अवश्य वाचावी अशी कथा आहे. या कथेचं वातावरणच मुळात वळवाचा पाऊस, मानसिकता जी उलघाल होते, पाऊस पडण्यापूर्वी घालमेल होते, उन्हाची काहिली व्हायला लागते आणि याच प्रकारची मानसिकता, याच प्रकारचं दर्शन त्याच्या मनामध्येही संघर्ष सुरू होतो. तेव्हा तो संघर्ष कसा असतो हे त्या वातावरणामुळे ते सिद्ध होतं. त्यामुळे वातावरण उत्तम झाल्यामुळे वळीव कथा ही आपल्याला भावते, आपल्याला आवडते. वातावरणामुळेच घटनाप्रसंगांच्या कार्यकारण भावाची संगती प्रकट होत असते किंवा व्यक्त होत असते. एखादी कृती घडते. आता म्हटलं की पाऊस पडणार आहे, आतासुद्धा पाऊस पडतो आहे, पावसाळ्याचं वातावरण आहे. तर पावसाळ्याच्या वातावरणामध्ये ते वातावरण सांगत असताना मग त्याच्या अनुषंगानंच ती कथानक किंवा घटना सांगितल्या गेल्या पाहिजेत. सुसंगत असा कार्यकारण भाव होतो. म्हणजे आज शेतीचं काम सुरू असेल, शेतीमध्ये खूप मोठ्या घाई गडबड सुरू असेल, काही दिवसांनी आता असं होईल की आता पीक काढणीला यायला लागतं, तेव्हा लोकांची घाई सुरू होते. तेव्हा पाऊस आधेमध्ये येत असतो, परतीचा पाऊस सुरू झालेला असतो. तेव्हा या पार्श्वभूमीवरती ती काढणीचं, मळणीचं जे कामं सुरू होतात ती या पार्श्वभूमीवर होतात. ती शहराच्या किंवा अत्यंत रमणीय ठिकाण आहे, बाग बगीचा वगैरे सुरू आहे आणि असं वर्णन केलं आणि तिथे आम्ही काढणी आणि मळणी दाखवत असेल तर ते संयुक्तिक ठरत नाही, विसंगत ठरायला लागेल. त्यामुळे कार्यकारण भाव, एखादी कृती का घडते म्हणजे सूर्योदय होत असताना साधारणतः आपलं मन प्रसन्न असतं. सूर्योदयाचा वापर आपण वातावरण म्हणून करणार असेल तर प्रसन्न मनस्थिती दाखवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. सूर्यास्ताच्या वेळी आपल्या मनामध्ये सूर्योदयाचा भाव असणार नाही आहे, तर सूर्यास्ताच्या वेळीच घरी पिलं पाखरं माणसं सगळी निघालेली आहेत असं चित्र यायला लागतं. म्हणजे दोन्ही वेळाच आहेत, एक सकाळची वेळ आणि एक संध्याकाळची वेळ, पण मानसिकतेवरती खूप मोठा फरक पडत असतो. त्यामुळे सकाळची सूर्य उजाडण्याची पार्श्वभूमी जर वापरली असेल तर त्याच प्रकारचं कथानकसुद्धा येणं अपेक्षित असतं. त्यामुळे घटनाप्रसंगांच्या कार्यकारण भावाची एक संगती आपल्या वातावरणामुळे सहज प्रकट होत असते किंवा व्यक्त होत असते. मित्र हो, मी काही चित्र तुम्हाला यातून दाखवत आहे. खरं तर कादंबरीचं वर्णन करताना कादंबरीच्या वर्णनातून आपण पाहणारच आहोत कादंबरीचं वातावरण कसं येतं. परंतु आत्ता म्हटलं असं की कोणतंही चित्र असेल, आता कादंबरीतली एक व्यक्तिरेखा असेल, कादंबरीतली घटना एक चित्राप्रमाणेच असते. यात काही तुम्हाला चित्र पाहायला मिळतील. ही चित्र जी आहेत आत्ता स्लाईडमध्ये पाहतात ती शिवरायांच्या संदर्भातली ही 3 चित्र आहेत. पहिल्या चित्रामध्ये आपण पाहत आहोत
की बालराजे शिवबा आणि जिजाऊ मातासाहेब या दोघांची प्रतिमा आहे आणि त्याच्या पाठीमागे झाड, डोंगर, दरा, आकाश सुंदर आहे, हिरवगार आहे, निळाशार रंगांचा वापर केला आहे. तुम्हाला या प्रतिमेतूनच्यामध्ये दिसायला लागेल की ही प्रतिमा उठून दिसते. ते कुठे आहेत, कुठे बसलेले आहेत. आई आपल्या बाळाला काय सांगताय, शिवरायांना जिजाऊसाहेब काय सांगत आहेत, का ते सांगत आहेत, कानगोष्टी सांगतायत, गुजगोष्टी सांगतायत. एक प्रसन्न वातावरण आहे. आता हे चित्र किंवा ह्या दोन प्रतिमा, शिवरायांची प्रतिमा आणि जिजाऊसाहेबांची प्रतिमा ही उठून दिसते. त्याचं कारण पाठीमागे निर्माण केलेलं वातावरण प्रसन्न आहे. त्यात रंगसंगती पहा त्याची, म्हणजे झाडाच्या रंगापासून पुढे मागे मागे आपण जाऊ तसं एक आकाशाची पोकळी पाहायला मिळते. तो निळसर रंग आहे, हिरवागार रंग आहे. मला वाटतं त्याचबरोबर त्या ठिकाणी गडकोटाचं किंवा गडाची एक चित्र पाठीमागे काढलं आहे. त्यामुळे आपल्याला कळतो की हा जो एक काळ जो आहे हा काळ जुना काळ आहे, इतिहास काळातला आहे. एका खेड्यामध्ये किंवा एखाद्या अशा ग्रामीण भागामध्ये जिथे डोंगर वगैरे आहेत अशा प्रकारच्या भागामध्ये हे दोघे जण आहेत आणि त्या ठिकाणी जिजाऊसाहेब शिवरायांना काहीतरी सांगत आहेत, ज्ञान देत आहेत, काही शिकवत आहेत. दुसरी प्रतिमा आपण पाहत आहोत. दुसरा फोटो जो आहे, चित्र जे आहे ते शिवरायांचं मोठेपणाचं रूप आहे. अत्यंत तडफदार असणारे, पराक्रमी असणारे असे शिवबांचं चित्र आहे आणि त्या पाठीमागे रंगसंगती वापरलेली आहे ती तेजस्वी आहे. पिवळ्या रंगाचा वापर केलेला आहे. शिवरायांची प्रतिमा त्या रंगाच्या साधर्म्यानच दाखवलेली आहे. पाठीमागे आपल्याला गडावर फडकणारा भगवा दिसत आहे. स्वराज्याची संकल्पना जी आहे ते स्वराज्य इथं निर्माण केलं आणि त्यानंतरचे शिवाजी आहेत. मी स्वराज्य निर्माण केलं, आपलं राज्य आहे, अशा गडांच्या पार्श्वभूमीवरती शिवरायांची प्रतिमा, शिवरायांचं व्यक्तिरेखा या ठिकाणी चित्रित झाले. आता ही शिवरायांची वेशभूषा असेल, शिवरायांचे एकूण व्यक्तिमत्व असेल, त्या पाठीमागे जे चित्र काढलं गेलं आहे ते चित्र आहे एका विशिष्ट काळामध्ये, म्हणजे 16व्या शतकामध्ये साधारणतः गड कोट किंवा गड किल्ले यांचं जेव्हा महत्त्व होतं. गड किल्ले ही आमच्या राजधान्या वगैरे होत्या, संपूर्ण व्यवहार गड किल्ल्यावरून करायचा आणि शिवाजी महाराजांनी हे आपलं स्वराज्य निर्माण केलं हे दाखवण्यासाठी पाठीमागे मावळ्यांचं फिकट रंगामध्ये किंवा अगदी दिसतील एवढ्या अशाच स्वरूपामध्ये ते मावळे दाखवलेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवरती शिवरायांची प्रतिमा अधिक उजळ दाखवली आहे. म्हणजे मूळ प्रतिमा अधिक उजळ उठावदार होण्यासाठी बाकीचा जो भाग आहे तो ही तसा सापेक्ष येणं महत्त्वाचं आहे, योग्य येणं महत्त्वाचं आहे. तिसरी प्रतिमा जी आहे ही तिसरी प्रतिमेमध्ये संपूर्ण चित्राचं जर तुम्ही अवलोकन केलं तुमच्या लक्षात येईल की अनेक व्यक्तिरेखा या चित्रामध्ये आहेत. परंतु अनेक व्यक्तिरेखा या चित्रामध्ये असताना मुख्य व्यक्तिरेखा जी आहे ती छत्रपती शिवराय आहेत, शिवाजी महाराज आहेत, त्यांच्यावरच लक्ष केंद्रित होईल अशा प्रकारे या वातावरणाची निर्मिती केली. या बाजूच्या बाकीचे जे अनेक लोक आहेत, सरदार आहेत किंवा अनेक मान्यवर या राज्याभिषेकाच्या सोहळ्याला आलेले आहेत तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव दाखवत आहेत. परंतु शिवराय आपल्याला म्हणजे उठावदारपणे किंवा ठळकपणे दिसत आहेत. कादंबरीच्या रचनातंत्रामध्ये यालाच महत्त्व असतं. म्हणजे उठावदार व्यक्तिरेखा होण्यासाठी घटनाप्रसंग, राज्याभिषेकाचा हा प्रसंग जो आहे तो अधिक उठावदार होण्यासाठी अनेक राजे राजवाडे आलेले आहेत किंवा पाठीमागे काही रंगांचा वापर केला आहे. खूप मोठा महाल सजवलेला आहे आणि त्यामुळे हा राज्याभिषेक सोहळा किती आकर्षक होता, केवढा मोठा होता, हिंदवी स्वराज्याची निर्मिती झालेला हा क्षण आहे. तेव्हा या पद्धतीनं या वातावरणाला महत्त्व आहे. आणखीन काही आपण चित्र पाहत आहोत. या चित्रामध्ये पहिलं एक चित्र आहे की हत्तीचं चित्र आहे. ह्या हत्तीच्या चित्राची जी प्रतिमा जी आहे ती खूप मोठी आहे, जंगलामधला आहे आणि तो आपल्या चालीनं चालत आहे. खूप मोठा हत्ती आहे, त्याचं चित्र आपल्याला ठळकपणे दिसतं आहे. त्याच बाजूला हा निसर्गातला आहे, हा सर्कशीमधला हत्ती नाही आहे हे निश्चित होतं, कारण का पाठीमागे जंगल आहे, आकाश आहे, मध्ये एक छोटा पक्षी रस्त्यात बसलेला आहे, अशा प्रकारचं चित्र आहे. पुढील जे चित्र जे आहे पुढचं ते जे रंगचित्र जे वापरलेत साधारणतः त्यामध्ये एक
तुम्हाला लक्षात येईल की हा परिसर कोणत्या भागातला आहे, हा कुठे दिसतो आपल्याला, तर हे खेड्यामधलं दृश्य आहे. झोपडी, दरवाजा असणारी माणसं, साधा रस्ता, झाड, आणि हे सगळं चित्र पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे कोणत्याही एका खेड्याला लागू पडेल अशा प्रकारचं हे चित्र आहे की हे वातावरण आहे. मग इथल्या वातावरणामध्ये काही व्यक्तिरेखा आपल्याला दाखवता येतात. म्हणून गावातल्याच व्यक्तिरेखा असतील, ग्रामीण भागातल्या असतील तर अशा प्रकारचं चित्र वापरता येतं. पुढील चित्र जे आहे ते निसर्ग चित्रातला एक भाग आहे. एका फांदीवरती 2 पक्षी बसले आहेत, परंतु हे पक्षी कुठे उठावदारपणे दाखवले नाही आहेत, म्हणजे अगदी ठळकपणे त्यांचे सगळे आकार आपल्याला दिसत नाहीत. पण एका विशिष्ट काळामध्ये, मग तो संध्याकाळची वेळ आहे, सूर्यास्त होण्याची वेळ आलेली आहे, अशा वेळी किंवा अगदी पहाटेच्या वेळीसुद्धा आपल्याला पूर्ण प्रतिमा दिसत नाही, जेव्हा अंधार पूर्णही नसतो आणि उजेडही नसतो, अशा एका काळामध्ये आपल्याला वावरतो, तर आपल्याला चेहरा आपल्याला स्पष्ट दिसत नाही. तर एका फांदीवरती ही जी जोडी आहे पक्ष्यांची ती बसलेली आहे. त्याचा रंग आणि फांदीचा रंग एकच आहे, परंतु बाकीचा जो पार्श्वभूमी दाखल ज्या रंगांचा वापर त्याने केला आहे, तर पांढऱ्या एका ठिपक्यामध्ये बरोबर ते 2 पक्षी मधोमध दिसतात आणि म्हणून ते उठून दिसतात. पाठीमागचा रंग जो आहे तो पिवळा, लाल या सगळ्यांचं मिश्रण वगैरे आहे आणि त्यामुळे तो अधिक उठावदारपणे येतो. त्यामुळे एका विशिष्ट काळाची आपल्याला जाणीव होते की हा काळ एका सकाळचा हा असू शकतो. सकाळी अशा प्रकारचे पक्षी फांदीवर बसलेले आहेत किंवा संध्याकाळी बसलेले आहेत. यातून काही सुचवायचं असेल लेखकाला, वाचकाला, म्हणजे चित्रकाराला, तसंच लेखकाला काही सुचवायचं असतं. ही जोडी म्हणजेच एखादं कुटुंब असेल, स्त्री पुरुष असतील, नवरा बायको असतील, आणि हे एकमेकांशी बोलत आहेत, तर कोणत्या पार्श्वभूमीवरती, कोणत्या काळामध्ये, याच्या संदर्भात हा चित्रकार जसं बोलतो तसंच लेखकाला सुद्धा बोलता येतं, लेखकाला सांगता येतं. आणि म्हणून लेखकाच्या कादंबरीच्या रचनेमध्ये वातावरण अत्यंत महत्त्वाचं असतं. अजून काही चित्र आपण पाहिलीत तर पाहिल्यानंतर तुम्ही लक्षात येईल की आत्ता जे पहिलं चित्र आपण पाहू ते सुद्धा खेड्यामधलंच आहे, वाडी वस्तीमधलं आहे. हे चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला लगेच जाणवेल की हे निश्चितच खेड्यातलं वातावरण आहे, हे काही शहरामधलं नाही. आणि बरोबर त्याच्या उलट बघितलं उजव्या बाजूला तर तुमच्या लक्षात येईल की हे वातावरण मात्र कुठे आहे की हे खेड्यातलं नाही, हे झोपडपट्टी वगैरे म्हणजे उपनगरामधलं आहे, महानगरांच्या मध्ये, शहरांच्या मधलं असं वातावरण आहे की जायला रस्तासुद्धा नाही, गटार आहेत, गटारावरती सगळी घरं बांधलेली आहेत, सगळा काय म्हणू आपण की जरा दुर्गंधीसुद्धा तिथे येत असेल. अत्यंत गर्दी झाली या ठिकाणी. इथे सगळ्या घरांचं सुटेपण आहे, प्रत्येक घर सुटं आहे, वेगवेगळं आहे, वातावरण पूर्ण आनंदी आहे. आणि इकडे मात्र की सगळं कसं तरी बसवायचं म्हणून ते सगळे बसले आहेत की राहत आहेत. इकडे जगणंही मुश्किल होतं आहे. इथल्या मुलाच्या अंगावरती वस्त्रही पूर्ण नाही आहेत. त्यानंतर वस्तूंची गर्दी आहे. त्यामुळे हे झोपडपट्टीमध्ये किंवा महानगरामधलं हे चित्र आहे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे ही पार्श्वभूमी वापरलेली आहे. आणखीन एक बाब तुमच्या लक्षात येईल. आजची मुंबई तुम्ही पाहिली असेल, पण 50-60 वर्षापूर्वीची मुंबई तुम्ही पाहिलेली नसेल. तर 50-60 वर्षापूर्वीचं जर चित्र आपल्याला मुंबईचं काढायचं असेल किंवा मुंबईतलं जीवन दाखवायचं असेल तर लेखक कोणता काळ निवडेल, तर एक स्वातंत्र्यपूर्व काळ किंवा स्वातंत्र्याच्या नंतरचा काळ असेल, अगदी सुरुवातीचा. आणि आज समजा लेखकाला आजच्या काळाचं चित्र काढायचं असेल, आजच्या काळातील मुंबई दाखवायची असेल, मुंबईतली माणसं दाखवायची असतील, तर तुम्हाला यातलं चौथ्या चित्राची तो निवड करेल. कारण आत्ता जे तुम्ही बघता आहात ते दादर या ठिकाणची काही वैशिष्ट्य वगैरे आहेत. दादरचं रेल्वे स्टेशन तुम्हाला त्यावेळेचं कसं होतं, आजचं कसं आहे. म्हणजे 50-60 वर्षापूर्वीच्या कादंबऱ्यांची रचना करत असताना किंवा कादंबरीतलं कथानक निवडत असताना, काळ निवडत असताना, स्थळ निवडत असताना तो काळ कसा होता. गर्दी होती का मुंबईमध्ये, तर गर्दी नव्हती. रेल्वे स्टेशन खूप मोठी होती का, मोठी नव्हती. तर आत्ता जो काही मी फोटो दाखवतोय दादरचा वगैरे, तर अशा प्रकारची परिस्थिती त्या काळामध्ये होती. म्हणजे मग कादंबरी जर 50-60 वर्षापूर्वीची मुंबई लिहायची असेल, मुंबईवरची लिहायची असेल, किंबहुना त्या लोकांच्यावर लिहायची असेल, तर अशाच प्रकारचं वातावरण दर्शवलं पाहिजे. आजसारखं वातावरण दर्शवून चालणार नाही, दाखवून चालत नाही. आजसारखं वातावरण असेल तर आजचं जीवन दाखवायला पाहिजे. यासाठी वातावरणाचं
वातावरण हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. म्हणून कादंबरीचे वैशिष्ट्य काय की वातावरण कशाला म्हणतो आपण, तर वातावरण म्हणजे स्थलकाल वैशिष्ट्याचं कादंबरीत पडलेलं प्रतिबिंब. स्थलकाळाची वैशिष्ट्य जी आहे ती स्थलकाळाची वैशिष्ट्य आपल्याला कादंबरीमध्ये दिसतात, प्रतिबिंब पडलं पाहिजे. म्हणजे आत्ताच म्हटलं की तुम्हाला 1960 कादंबरी असेल किंवा 60मधली मुंबई असेल किंवा 60मधील एखादं खेडं असेल, तर आजचं खेडं आणि 1960मधलं खेडं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. खूप मोठा फरक पडला आहे. कोणता फरक पडला आहे तर स्थळ काळ बदलला आहे. स्थळ बदललं म्हणजे 60 वर्षापूर्वीची मुंबई तीच होती, आजची मुंबई तीच आहे. स्थळ जरी असेल तरी वातावरण बदललं ना. त्यावेळी माणसांचे राहणीमान, तिथली जीवनशैली, जीवनपद्धती, त्या स्थळांचे वैशिष्ट्य. आज दादरच्या रेल्वे स्टेशन पाय ठेवायला जागा मिळत नाही. सकाळी 8 ते 12-1 वाजेपर्यंत आपली इतकी गर्दी असते, संध्याकाळी तीच गर्दी असते, रात्रंदिवस गर्दी असते. म्हणजे आज मुंबई रात्रंदिवस जागी असते. पूर्वी राहत होती का तर नाही. खूप मोठे बंगले होते का, खूप मोठे इमारती होत्या का आजसारख्या तर नव्हत्या. मग त्या आता स्थळांची वैशिष्ट्य होती, त्या स्थळांना एक महत्त्व प्राप्त झालं होतं. तसंच मग त्या स्थळाची वैशिष्ट्य आली पाहिजेत. म्हणजे श्रीना पेंडसेंच्या लव्हाळी कादंबरीमध्ये मुंबईची वर्णन आलेली आहेत, मुंबईमधलं वातावरण आलेलं आहे. ते आजचं वातावरण नाही आहे. तर ते 1960च्या दशकामध्ये जी मुंबई होती, जे महानगर होतं, किंवा साधारणतः 60च्या अगोदर दुसरं महायुद्ध जेव्हा घडलं 1939 ते 44, या काळामध्ये मुंबई कशी होती, मुंबईतली माणसं कशी जगत होती. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये काळाची पार्श्वभूमी लेखकानं त्या कादंबरीमध्ये आलेली आहे. ती दैनंदिनी प्रकारची कादंबरी असली तरी तो काळ आपल्याला जिवंत होतो, माणसांच्या राहणीमान लक्षात येतं. आज मुंबईमध्ये चाळी आहेत, पण पूर्वी मुंबईमधल्या चाळी आणि आजच्या चाळीमध्ये फरक आहे. मुंबई आज अगदी खूप मोठे रस्ते झाले आहेत किंवा उड्डाणपूल झाले. काही वर्षांपूर्वी उड्डाणपूल नव्हते. 20 वर्षापूर्वीसुद्धा आपल्याला मग बघू की उड्डाणपुलांची निर्मिती 20 वर्षापूर्वी झाली. त्यापूर्वी उड्डाणपूल नव्हते, तर गर्दी व्हायची, रस्त्यावरती प्रचंड गर्दी असायची. तशी काळाची वैशिष्ट्ये असतात. लोकमान्यांचा काळ, स्वातंत्र्याचा काळ, महात्मा गांधींचा काळ. म्हणजे लोकमान्यांचा काळ जेव्हा 1920च्या अगोदर, महात्मा गांधींचा काळ हा 1920 नंतर. त्यापूर्वी लोकमान्यांनी काम केलं, लोकमान्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. 1920 नंतर नेतृत्व गांधींनी केलं, महात्मा गांधींनी केलं. त्यामुळे 1920 नंतरचा भारतासंदर्भात आपण जे पाहतो तेव्हा काळ बदलला आहे, काळाची वैशिष्ट्ये बदलली. त्यामुळे स्थळकाळाची वैशिष्ट्ये जी आहेत ती कादंबरीमध्ये पडलेली असतात. म्हणून कादंबरीतल्या वातावरणाला काय म्हणतो आपण तर स्थळकाळाची वैशिष्ट्य. सिंहासन कादंबरीचं वातावरण हे काही वर्षापूर्वीच राजकारणाचं आहे. आजचं राजकारण वेगळं आहे. गावगुंड कादंबरीतलं राजकारण हे फार पूर्वीच आहे. 1952च्या दरम्यानचा जो निवडणुका वगैरे होत राहिल्या, पहिल्या निवडणुका, त्यानंतर गावामध्ये होणारा बदल जो आहे, खेड्यापाड्यामध्ये होणारा जो बदल जो आहे, तो बदल गलठोकाने टिपला. त्यामुळे प्रत्येक किंवा फकीरा कादंबरीतलं वर्णन जे आलं, वटेगाव वगैरे, तर तो काळ यापेक्षा वेगळा होता. आजचा काळ वेगळा आहे. आजचं स्थलवैशिष्ट्ये वेगळे आहेत. म्हणजे आज तुमच्याही लक्षात आलं असेल की तुमचं गाव 50 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी वेगळं होतं आणि आजचं गाव वेगळं आहे. आज तुम्ही इंटरनेटचा वापर करता, 20 वर्षापूर्वी इंटरनेट नव्हतं. आज तुम्ही घरामध्ये बसून चित्र पाहतात, टेलिव्हिजन पाहतात, दूरदर्शनवरती माहिती घेतात. काही वर्षांपूर्वी 1980च्या पूर्वी आपल्याला टेलिव्हिजन नव्हता. असलाच तर तो एखाद्या शहरामध्ये, पण त्याही नव्हता. आज संगणक, मोबाईल तुमच्या घरामध्ये, तुमच्या हातामध्ये. आत्तासुद्धा तुम्ही मोबाईल घेऊनच हे सगळं ऐकतात, बघतात. 20 वर्षापूर्वी मोबाईल वगैरे आणि अशा प्रकारची संकल्पना आपल्याकडे नव्हतीच. म्हणजे आज प्रत्येक जीवनामध्ये अनेक बदल झाले आहेत, पूर्वी ते नव्हते. तर ज्या काळातलं वर्णन तुम्ही करणार आहात तर त्या काळाचंच चित्र तुम्ही वापरलं पाहिजे किंवा त्यासाठी पार्श्वभूमी वापरली पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे कथानक आणि स्वभावचित्रणावरती विशेषतः या स्थळाचा खूप मोठा प्रभाव पडतो. इंग्रजांच्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये असणारे युवक आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये
असणारे युवक, या दोघांच्या मानसिकतेमध्ये फरक आहे. कारण त्यावेळेचा युवक जो आहे तो स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपडणारा होता, प्रेरित झाला होता. आजचा युवक तसा नाही आहे, कारण त्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्याला कुणाशी लढायचं नाही, कोण विरोधक नाही, विरोधक असतील तर अंतर्गत असतील. पण देश पारतंत्र्यामध्ये असताना देशाला स्वातंत्र्य मिळवायचं आहे म्हणून जो एक लढा उभारला गेला, त्यामध्ये युवकांचा असणारा सहभाग जो होता, जो एक ज्वालामुखी आज धगधगत होता, तो आजच्या युवकांच्या मध्ये दिसणार नाही, दिसतच नाही. म्हणजे त्या स्थळाची काळाची वैशिष्ट्य आपल्याला पाहायला लागतात. म्हणून काय वातावरण म्हणजे काय तर स्थलकाल वैशिष्ट्यांचं कादंबरीत पडलेलं प्रतिबिंब. यालाच कालावकाश असंही म्हटलं गेलं. साहित्यकृतीतून व्यक्त होणाऱ्या कालनिष्ठ आणि अवकाशनिष्ठ संबंधातील आंतरिक निगडीतेला मिखाईल बाख्तीन या रशियन साहित्याच्या अभ्यासकानं कालावकाश म्हणजेच क्रोनोटोप ही संज्ञा वापरली. काल आणि अवकाश यांचा शब्दशः अर्थ काल म्हणजे वेळ किंवा प्रसंग आणि अवकाश म्हणजे उशीर. पण आज आपण उशीर म्हणजे जागा या अर्थानं म्हणजे स्थळ या अर्थानं वापरतो. म्हणजे आतापर्यंत आपण चर्चा केली का म्हणजे वातावरणामध्ये स्थळ आणि काळ तर तोच तो आहे. आणि त्यामुळे काल आणि अवकाश यांचा संबंध कथानकाशी असतो, घटनांशी असतो. वातावरणाचा उपयोग आपण करत असताना का करतो, का होतो तर मानवी भावभावनांची द्वंद्व आपल्या मनामध्ये असतात. समरप्रसंग दाखवायचे असतात, संघर्ष दाखवायचा असतो. तर समरप्रसंग दाखवायचा, मानवी भावनांची द्वंद्व दाखवायची आहेत तर आपल्याला निसर्गातला एखादा वापर करू शकतो, निसर्गाच्या वातावरणाचा वापर करू शकतो. तुमच्या मनात द्विधावस्था आहे, संघर्ष चालला आहे, हे की ते या प्रकारचं, तर एखादं वादळाचं चित्रण, एखादं वावटळ जसं उठतं ते वावटळ चित्रण जर आपण केलं तर आपोआपच त्या पार्श्वभूमीवरती तुमची मानसिकता, तुमच्या मनातील जी उलघाल घालमेल, तुमची द्विधा अवस्था हे लक्षात येऊ शकतं. त्यामुळे विविध प्रकारच्या मानवी भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला यांचा वापर होऊ शकतो. मी तुम्हाला एक परिच्छेद वाचून दाखवतो की या परिच्छेदामधून किंवा या वर्णनातून आपल्याला नेमका काळ कळायला लागेल, आपलं गाव कसं आहे, पूर्वीचं गाव आणि आत्ताचं गाव यामध्ये काही फरक पडलेला आहे. हा पडलेला फरक लेखकाला नक्की जाणवतो. आणि इंधन कादंबरीमध्ये हमीद दलवाईंनी अगदीच कादंबरीच्या सुरुवातीलाच जेव्हा ते मुंबईतून गावाकडे येतात, गावाकडे परत येत असतात आणि एसटीमधून उतरतात, तेव्हा पुढे जात असताना त्यांच्या मनामध्ये 15 वर्षापूर्वीचा गाव आणि आता दृष्टीला पडत असणारा आत्ताचा गाव याचं खूप सुंदर वर्णन त्यांनी केलं आहे. जणू हमीद दलवाई वाचकाच्या बोटाला धरून आपल्यासोबत 15 वर्षाचा गावही दाखवतात आणि आत्ताचंही गाव दाखवतात. आपण जसं सांगतो ना, आमच्या वेळी असं होतं, हे इथं होतं, ती तिथं होतं, तसंच जणू काही आज 15 वर्षापूर्वी या गावामध्ये हे चित्र होतं, या गावामध्ये या घटना होत्या, या गावामध्ये ही घरं होती, अशा प्रकारचं वातावरण होतं. आणि आता वातावरण काय आहे, मी तुम्हाला एक उतारा वाचून दाखवतो किंवा एक भाग वाचून दाखवतो त्याच्यातला. एस टीच्या गाडीतून मी बाजारात उतरलो आणि गावच्या दिशेने चालू लागलो. दिव्याला लटकणाऱ्या जळमडांसारख्या ढगांनी सूर्य वेढला गेला होता. रस्ता वेडावाकडा चढत गेला होता, पुन्हा खोल उतरला होता. त्याच्या कडेला वाढवलेल्या मेंदीवरले पावसाचे थेंब अद्यापही त्याला पकडून राहिले होते, सारखे चमचमत होते. रस्त्याच्या दोन्ही दिशांना पसरलेल्या शेतातील भाताच्या पिवळ्या लोंगांनी मान टाकली होती. दिवस बुडायच्या आधीच अंधार दाटला होता आणि 60 मारीचा बैल उधळून अंगावर आल्याप्रमाणे बाजारातून माणसे पळत पळत गावाकडे चालली होती. मला त्यातले कोणी ओळखत नव्हते, त्यांना मीही ओळखत नव्हतो, पण ते आसमंत माझ्या परिचयाचे होते. बाजारातले रस्ते आता डांबरी झाले होते, परंतु पुढील रस्त्याची पूर्वीची शान कायम राहिली होती. काही झोपडीवजा घरावर आता मंगलोरी कवले चढली होती, परंतु त्यांच्या भोवतालच्या काटेरी झुडपांच्या कुंपणाचा पूर्वीचा साज मात्र कायम होता. वाटेतल्या आमच्या गावच्या कब्रस्तानात पिराची नवी तुरबत उठलेली दिसली.
गेल्या 10 वर्षात कब्रस्तानात केवढ्या तरी कबरी खोदल्या गेल्या असतील. कब्रस्तानाची जागा भरून गेल्यामुळे दुसरी जागा गाववाले पाहत असल्याचे मी मुंबईत ऐकले होते. परंतु अद्याप तेच कबरीकरता उपयोगात आणले जात होते. पावसाने तिथे ढोपरभर गवत माजले होते आणि 2-3 म्हशी शेपटी हलवीत चरत होत्या. मला चालता चालवत नव्हते. हातातील बॅग वजनदार नव्हती तरी ती सांभाळणे जड झाले होते. सारा जीव दुखण्याने छातीत गोळा झाला होता. टाकलेले प्रत्येक पाऊल हृदयाच्या स्पंदनाची अडखळत आहे असे वाटत होते. या कमकुवत हृदयाला आता आपल्याला सतत सांभाळावे लागणार याची जाणीव मनाला टोचत होती आणि आता 15 वर्षांनी त्या दुखण्यातून पार पडावे म्हणून विश्रांती घेण्याकरता गावी येत होतो. रस्त्याचा उभा चढ चढून गेलो आणि माझी पुरती दमछाक होऊन गेली. धापाटाकीत मी तिथेच काही वेळ उभा राहिलो. रस्ता वळणे घेत खाली उतरला होता. तेथेच पुढे डोंगराच्या उतारावर एकावर एक रचलेली गावची घरे दिसू लागली. डोंगराच्या पायथ्याला चाटून रस्ता सापासारखा वळवत नाहीस झाला होता आणि उजव्या हाताला वाशिष्ठी नदीचे धनुष्याच्या कमानीसारखे बागदार पात्र तुडुंब भरून आडवे झाले होते. तिला अडवणाऱ्या धनुष्याकृती धारण करायला लावणाऱ्या पश्चिमेच्या डोंगरावरील वारा आता माझ्या चेहऱ्यावरून आदळू लागला. मी त्या उतारावरून पुढे चालू लागलो. हळूहळू अंधार पडू लागला आणि मी घरी येऊन पोहोचलो तेव्हा पुरता काळोख पसरला. रस्ता ओलांडून मी गावच्या गल्लीत शिरलो आणि पाखाडी चढून घरी गेलो. हे हमीद दलवाईंनी केलेलं वर्णन जे आहे ते वर्णन इंधनच्या प्रारंभी येतं. यावरून आपल्याला कळतं की 15 वर्षामध्ये गावात काय बदल झाले, 15 वर्षापूर्वी गाव कसं होतं आणि आत्ता गावात झालेले बदल काय आहेत. आजारी पडल्यामुळे विश्रांतीसाठी आलेले हमीद दलवाई गावाचंही निरीक्षण नोंदवतात आणि या वातावरणामधूनच आपण गावामध्ये आज जातो, गावामध्ये प्रवेश करतो, त्यांच्या घरामध्ये जातो, घरातली स्थिती ते व्यक्त करतात आणि मग पुढे कादंबरीमध्ये हे गाव, या गावातली माणसं, या गावातल्या व्यक्तिरेखांचे स्वभाव आणि सगळ्या घटना प्रसंग अत्यंत सुबकपणे त्यांनी मांडलेले आहेत. म्हणजेच अशा प्रकारचं वातावरण जेव्हा लेखक निर्माण करतो तेव्हा आपोआप आपणही त्यात समरस होऊन जातो. तेव्हा या वातावरणाचं किंवा कालावकाशाची निर्मिती करत असताना निसर्गचित्रण आहे, स्थलवर्णन आहे, भौगोलिक वर्णन आहे, प्राकृतिक वर्णन आपल्या करता येतात, निसर्गाचे वर्णन करता येतात. हृदयातील खळबळ आपल्याला निसर्ग वर्णन दाखवता येते. अमृतवेल कादंबरीमध्ये असं विजय खांडेकरांनी दाखवले आहे. प्रादेशिक कादंबरी म्हणून आपण जेव्हा पाहतो तेव्हा प्रदेशाचे वर्णन येतात. गारंबीचा बापूमध्ये आलेल्या आहेत श्रीना पेंडसेंच्या. पवनाकडचा धोंडी, माचीवरील बुधा, पूर्णामाईच्या लेकरामध्ये गोणी दांडेकरांनी अशी स्थलवर्णने केलेली आहेत. बनगरवाडी कादंबरीमध्ये व्यंकटेश माडगूळकरांनी प्रादेशिक वैशिष्ट्य व्यक्त केले आहेत. 5व्यामध्येही रारंबरोणींचे आहेत. आत्ताच मी तुम्हाला हमीद दलवाईंच्या इंधनमधील परिच्छेद वाचून दाखवलं की वातावरण वाचून दाखवलं होतं. गोतावळा या आनंद यादवांच्या ग्रामीण कादंबरीतही गाव, खेड, शेती संबंधित सगळे घटक यांचं वातावरण त्यांनी तयार केलेलं आहे. सामाजिक पार्श्वभूमी असते अशा कादंबऱ्या आहेत. उदाहरण दाखल फक्त एखादीच आपण इथं घेतले की पण लक्षात कोण घेतो यासारखी कादंबरी आहे. 1890-93च्या दरम्यान कादंबरी लिहिली, त्यामुळे 18व्या 19 शतकामध्ये सामाजिक वातावरण काय होतं, सामाजिक प्रथा परंपरा काय होतं आणि त्या परंपरांच्यामुळे निर्माण होणारं दुःख जे आहे त्या चित्रण हनापटेंनी पण लक्षात कोण घेतं म्हणून केलं. ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे श्रीमान योगी ही कादंबरी आहे. छावा आहे, महानायकसारखी कादंबरी आहे. राजकीय पार्श्वभूमी असणारी सिंहासनसारखी कादंबरी आहे, मुंबई दिनांक अरुण साधूंची. पौराणिक पार्श्वभूमी असणारी मृत्युंजय आहे. महानगरी पार्श्वभूमी असणारी शहरातला धावता धोटा मामा वरेरकरांची किंवा भाऊपद्यांची वैतागवाडीसारखी कादंबरीसुद्धा आपल्याला 1960 नंतरच्या काळामध्ये मुंबईतल्या मध्यमवर्गीय माणसांचं जीवन कशा प्रकारचं आहे हे व्यक्त करते. ग्रामीण पार्श्वभूमीमध्ये गोतावळ्याचा उल्लेख आपण करू शकतो. पानकळा सराईसारखी कादंबरी ज्या रवा दिघेने लिहिल्या किंवा मग काही उदाहरण तुम्हाला दिलं होतं गावगुंडसारख्या कादंबरीचं गलठोकळांनी. जेव्हा भारतामध्ये पहिल्या निवडणुका सुरू झाल्या, निवडणुकांच्या प्रारंभी मग निवडणुका आल्यावर गावामध्ये राजकारण बदललं. पूर्वी गाव एक होता, नंतर राजकारण आल्यामुळे गाव बदलायला लागलं.
आणि त्यामुळे एकाच घरामध्ये दोन सख्खे भाऊसुद्धा वैरी बनायला लागले. अशा प्रकारचं वातावरण जे बदललं त्या वातावरणाचं या कादंबरीतून वर्णन केलेलं आहे. म्हणून कादंबरीतील व्यक्तिरेखा, कथानक यांना उठाव देण्यासाठी अशा प्रकारच्या वातावरणाची गरज असते. आज आपण ही माहिती घेऊ. पुढील भागात पाहूया कादंबरीतील आणखी एक महत्त्वाचा घटक, तो म्हणजे निवेदन